आपल्या तरुणांना कुठतरी स्वतःचं मत किंवा जे काही संताप वगैरे जे काही आहे त्यांचं ते व्यक्त करण्याचं एक प्लॅटफॉर्म म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. हे लोकांनी फक्त लोकांसाठी केलेले चळवळ उभे आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे असं ठराविक म्हणजे असं ठरवून केलं असं काहीच नाही. त्यात बऱ्याच गोष्टी पण बाहेर येत आहेत की त्या व्यक्तीचा आम आदमी पार्टीशी संबंध आहे. अशा काही डेटा पण बाहेर आला आहे की त्या ज्या फॉलोअर्स आहेत त्यात 49% पाकिस्तानी फॉलोअर्स आहेत. बीजेपीच्या विरोधात जो कोण बोलतो त्याला देशद्रोही करण्याचा प्रयत्न केला जातो, हे कॉमन आहे. सोनम वांगचुक यांना पण तेच केलेलं. एवढे मोठे सायंटिस्ट आहेत तरी सुद्धा त्यांना देशद्रोही असलेल्याच हे केलेलं, त्यामुळे कॉमन आहे. भाजप म्हणजे देशभक्त आणि जे विरोधात ते देशद्रोही. कृषी आंदोलन झालं होतं दिल्लीला, त्यात खलिस्तानचे नारे दिले गेले होते, तर त्या लेवलला नको जायला काही गोष्टी. पूर्ण आपला चायना करून टाकला आहे किंवा आपण त्यापेक्षा बघा उत्तर कोरिया करून टाकलाय सहजासहज. डायरेक्ट सांगायला गेलं तर एक अकाउंट बंद करते, किती अकाउंट बंद करणार ते. फ्रीडम ऑफ स्पीच अधिकार दिलेला आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आणि तो कुठेतरी हिरावून घेण्याचा प्रयत्न ही सरकार करत आहे. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय आणि भारतभर या पक्षाचे फॉलोअर्स हे प्रचंड वेगानं वाढत आहेत. त्यामध्ये सरकारनं त्यांचं एक ट्विटर अकाउंट सस्पेंड केलं आणि त्यानंतर सरकार कॉक्रोच जनता पार्टीला घाबरलं का, हा प्रश्न सगळीकडे विचारला जातोय. आता कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स एवढ्या वेगानं नेमके का वाढत आहेत? तरुणांमध्ये खरंच रोष आहे की हा सोशल मीडियावरचा एक बुडबुड आहे? याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही तरुण आहेत. तर दादा, तुम्ही परीक्षांची तयारी करताय, स्पर्धा परीक्षांची, तर कॉक्रोच जनता पार्टी तुम्ही बघत असाल की मिलियन्समध्ये फॉलोअर्स वाढत आहेत, एवढ्या वेगानं तरुण त्याला फॉलो करतात. कुठंतरी बेरोजगारीला घेऊन किंवा जे नॉर्मल मुद्दे आहेत, जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत, याला घेऊन कुठंतरी तरुणांमध्ये रोष असं वाटतं? हो, आहेत की रोष. कारण तरुण सध्याचा जो तरुण आहे का, तर तो पाहिला तर भरपूर तरुण बेरोजगार आहे सध्याच्या. आणि त्यामुळे काय होतंय की तरुण जो आहे का स्पर्धा परीक्षेच्या पाठीमागे लागतो, जसे गव्हर्नमेंट जॉब झाले त्याच्यामध्ये. आता ह्या एरियामध्ये एवढे मोठे स्पर्धा परीक्षा भरपूर आहेत. करणारे तरुण आहेत. आम्ही तुमची आंदोलनं सुद्धा या आधी सुद्धा कव्हर केली आहेत. तर कुठंतरी एक राग आहे किंवा एक दबलेला आवाज आहे असं वाटतं? हो, आहेत की राग. कारण विषय काय होतो माहिती का, की जर का CJI सारखा मोठा माणूस असं बोलत असतो सध्या युथ पिढीला की जो हे म्हणजे देशाचं भविष्य त्यांना जर का कॉक्रोच म्हणत असेल तर हे चुकीचं आहे ना. तुम्ही आता कॉक्रोच म्हणले, CJI आणि त्यानंतर सगळ्यांचा संताप झाला हे आहे, पण कॉक्रोच जनता पार्टी या सगळ्या तरुणांच्या मुद्द्यांचं रिप्रेझेंटेशन करते आणि त्या रोषाला कुठंतरी सोशल मीडियावर प्रतिनिधित्व मिळतं असं वाटतं का? हो, बरोबर आहे, प्रतिनिधित्व मिळतच आहे. कारण ते मुद्दे जे आहेत, जसं की तरुण काय करत नाही, तरुण सोशल मीडियावरच असतो फक्त. तरुण कंटेंट क्रिएटर बनतो. तर बेरोजगार आहे तरुण. सध्या भारतात बघितलं तर भरपूर युथ जो आहे तो बेरोजगार आहे. आणि कॉर्पोरेटचं मागं लागतो की जिथं फ्रेशर्सला पॅकेज वगैरे खूप कमी असतं. आणि एज्युकेशन तुम्हाला माहितीच आहे कसं चालू आहे एज्युकेशन. ते जे जाहीरनाम्यातले मुद्दे आहेत कॉक्रोच जनता पार्टीच्या, की जे आहेत म्हणजे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यांना आम्ही राज्यसभेवर घेणार नाही, किंवा जे आमदार खासदार समजा डिफेक्शन करतील, वेगळ्या पक्षात जातील, त्यांच्यावर 20 वर्षाची बंदी आणू, कुठंतरी सरकारला आणि न्याय व्यवस्थेला एक उपरोधिक टोला मारला असं वाटतं? बरोबर आहे, मारलं आहे बघा कॉक्रोच जनता पार्टीने. कारण जर का एवढ्या कमी वेळामध्ये जर का सोशल मीडियावर फॉलोअर्स त्यांचे एवढे वाढत असतील की 2-3 दिवसामध्ये त्यांच्या जवळपास 10-12 मिलियनच्या आसपास फॉलोअर गेले, कुठेतरी राग आहे तरुणामध्ये पाटील धरून किंवा त्यांनी जे स्टेटमेंट दिले CJI त्याबद्दल. सरकार आता त्यांचं ट्विटरचं अकाउंट सस्पेंड करतंय किंवा इन्स्टाचं सस्पेंड करायचा प्रयत्न चालू आहे. तर काय वाटतं, सरकार कुठेतरी दमन करतंय? दमन तर करते. सरकारला भीती असेल मे बी की जर का युथ त्यांच्या पाठीमागे गेला तर आमचं काय होईल भविष्यामध्ये. नेपाळ सारखं होण्याची भीती तर आहे, पण इंडियासारखा देश बैठला तर होण्याची शक्यता नाही आहे भारतामध्ये त्या टाईपमध्ये. कारण सध्याचा जो युथ आहे का तो जागरूक आहे, एवढा पण नाही की गव्हर्नमेंटला पाठवू शकतो असं काही. त्यामुळे एवढंच नाही होणार. पण हा, तरुणामध्ये राग तर आहे पार्टीबद्दल झालं किंवा देशामध्ये पॉलिसी चालू आहे त्याच्याबद्दल झालं. तर दादा, कॉक्रोच जनता पार्टीचं सध्या सोशल मीडियावर खूप हवा चालली, म्हणजे मिलियन्समध्ये फॉलोअर्स वगैरे वाढत आहेत. तर कसं बघता की तरुणांचा रोष आहे असं वाटतं की काहीतरी सोशल मीडियावर भंपकपणा चाललाय असं वाटतं? नाही, तरुणांचा रोष आहे त्यामुळे वाढले तेवढे फॉलोअर्स. एवढा रोष काय असं वाटतं? आता रिसेंटच एक्झाम्पल आहे, नीटचा पेपर फुटला तरी गव्हर्नमेंटनं अजून राजीनामा घेतला नाही त्या मंत्री महोदयांकडे. तरी कॉक्रोच जनता पार्टीचीच मागणी होती की त्यांनी राजीनामा द्यावा. पण एवढे तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करतात,
त्यांचं अकाउंट बंद केल्यावर परत दुसऱ्या अकाउंटला फॉलो करतात. कसं बघताय याकडे? हा ट्विटरवरचं अकाउंट बॅन केलं, Ban केलं. पण इंस्टावरचं नाही केलं. त्यामुळे मी तर इंस्टावरतीच फॉलो करतो त्यांना. ओके, हा फॉलो करताय समजा. हा 100%. तुम्ही पण करा सगळे. कुठेतरी बेरोजगारीचा प्रॉब्लेम आहे असं वाटतं. हा म्हणजे आता तर रिसेशन चालू होतं, त्यामुळं आहे. आपले जे चीफ जस्टिस आहेत त्यांनी बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हटलं, तर कसं बघताय या सगळ्या गोष्टी? हे चुकीचं आहे. हां असं वक्तव्य नव्हतं करायला पाहिजे होतं त्यांनी. हां, एक प्रकारे अपमान आहे वाटतं. हा 100%. मला हे विचारायचं आहे की हे आता अकाउंट सस्पेंडबद्दल आपण बोलू, असं अकाउंट सस्पेंड करणं किंवा त्यांना पाकिस्तानी फॉलोअर्स सांगणं कुठंतरी एक दमन करण्याचा किंवा ही मुवमेंट दाबण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं का? बीजेपीच्या विरोधात जो कोण बोलतो त्याला देशद्रोही करण्याचा प्रयत्न केला जातो. हां. हे कॉमन आहे. सोनम वांगचुक यांना पण तेच केलेलं. एवढे मोठे सायंटिस्ट आहेत तरी सुद्धा त्यांना देशद्रोही असलेल्याच हे केलेलं. त्यामुळे कॉमन आहे की देशद्रोही असणं. आणि त्यांनी आता त्यांचा रिपोर्ट पण पब्लिश केलाय. हां. 92% तर इंडियन आहेत त्यात, म्हणजे हो हो फॉलोअर्स. हो हो. त्यामुळं ते चुकीचं आहे सगळं. ओके, कुठेतरी भाजपला विरोध म्हणजे देशाला विरोध असं सूत्र तयार करण्याचा प्रयत्न होतोय असं वाटतं. 100%. भाजप म्हणजे देशभक्त आणि जे विरोधात ते देशद्रोही. दादा, सध्या सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीचा धुमाकूळ सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला की तरुणांचा रोष आहे असं वाटतं का? तरुणांचा रोष तर आहेच, पण त्यात बऱ्याच गोष्टी पण बाहेर येत आहेत की त्या व्यक्तीचा आम आदमी पार्टीशी संबंध आहे. त्यानंतर त्या नाही, ते व्यक्ती जुनं त्यांनी सोडली आता ती. हा ना, त्यांनी जरी सोडलं असेल तरी पण अशा काही डेटा पण बाहेर आला आहे की त्या ज्या फॉलोअर्स आहेत त्यात 49% पाकिस्तानी फॉलोअर्स नाही, आहे. fake आहे, fake आहे. आता फेक किंवा खरं ते कसं कोण 96% फॉलोअर्स हे इंडियन आहेत. हा मग ठीक आहे ना, जर तरुणांचा रोष असेल तर त्या गोष्टी नाही, तुम्ही कसं बघता की मला हे विचारायचं आहे तुम्हाला की बेरोजगारी सारखे मुद्दे भारतामध्ये वाढती बेरोजगारी म्हणजे गेल्या वर्षीच बघितलं आकडे की 45 वर्षामधली सर्वात जास्त बेरोजगारी आहे किंवा महागाई प्रचंड वाढते. तर याचा कुठंतरी निचरा कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्तानं झालाय असं वाटतं का? ते होऊ शकतं बऱ्याच ठिकाणी, पण एवढं नक्की आहे बेरोजगारी आहे आणि सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलंच पाहिजे. आता बऱ्याच वेळेला आणि जागतिक युद्धाची पण परिस्थिती आहे आणि त्याच गोष्टीने म्हणजे बघितलं तर आपण जनतेने पण सरकारला पाठिंबा दिला पाहिजे. सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाने एकत्र येऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, एकमेकांना समजून वगैरे. आणि आर्थिक संकट असताना देशावर मोदी सरकार असो कोणी असो त्यांनी जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून बेरोजगारीच्या दृष्टिकोन सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले गेलं पाहिजे असं वाटतं या गोष्टींमध्ये. ओके, म्हणजे असं आंदोलन करू नये असं वाटतं? नाही, आंदोलन प्रत्येकाने करण्याचा अधिकार आहे संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे, ते झालंच पाहिजे. विरोधात असो सरकारात असो, ज्यावेळेस आता जी सत्ता आहे ती आधी विरोधात होती त्यांनी आंदोलन केलंच होतं आणि आंदोलन उद्या चालूच राहील, भविष्यातही चालू राहील ते. फक्त त्या गोष्टी म्हणजे देशविघातक गोष्टींकडे नको जायला. आता फॉर एक्झाम्पल जसं इकडं गेलं तर कृषी आंदोलन झालं होतं दिल्लीला, त्यात खलिस्तानचे नारे दिले गेले होते, तर त्या लेवलला नको जायला काही गोष्टी. असं या गोष्टी नाही, आता भाजपच्या समर्थकांकडनं असं बोललं जात आहे की यांना कुठंतरी पाकिस्तानी सपोर्ट आहे असं सांगण्याचा प्रयत्न होतोय. तर असं वाटतं तुम्हाला त्यात काही तथ्य असेल म्हणून? नाही, मग तेच गोष्ट आहे. तर बऱ्याच गोष्टी व्हॉट्सअप असो कुठल्याही असो त्या गोष्टी प्रत्येकाला माहीत पडतात कुठून आल्या काय आलं. मग त्या दोन्ही गोष्टींची बाजू बघितली पाहिजे, नेमकं ते कुठून आलं असेल. आणि एवढी फास्ट ग्रोथ होती त्या गोष्टींची, तर नक्कीच या गोष्टींवर सरकारने दखल घेतली पाहिजे. आणि बेरोजगारीची म्हणजे दखल कशी घेतली पाहिजे की यांना रोखलं पाहिजे की यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे? नाही, एवढे फॉलोअर्स का वाढत आहेत आणि तरुणांमध्ये बेरोजगारी काय आहे या गोष्टींवर सरकारने विचार केलाच पाहिजे नक्कीच. आणि बरं, जे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं स्टेटमेंट आहे की ते बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हणले आणि नंतर त्यांनी सारव केली की नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं, जे फेक डिग्रीवाले आहेत त्यांना मी बोललो. तर कसं बघताय स्टेटमेंट? बिलकुल, ॲक्च्युली कसं ना, इंडिपेंडेंट ज्युडिशरी असते, त्यांनी असं स्टेटमेंट मला माझं वैयक्तिक लेवलला तरी समर्थन नाही आहे, हे चुकीचंच आहे. तरुण ही म्हणजे आज आपण देश उद्या घडवत असतो, ही असेट आहे पूर्ण देशाची, त्यांनाच तुम्ही कॉक्रोच म्हणाल तर कसं शक्य होईल? ते उलट तुम्ही तरुणांना सपोर्ट दिला पाहिजे. आणि हे वाक्य मला वैयक्तिकदृष्ट्या चुकीचं वाटतं आणि त्यांनी त्यांच्या हिशोबाने जे स्टेटमेंट सारव केले असेल तर त्याचाही विचार करू शकतो आपण, पण कॉक्रोच म्हणणं हे मला तरी योग्य नाही वाटत. CJIने जे स्टेटमेंट दिलं त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष आहे, त्याबद्दल मतमतांतर आहे समजा, पण कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर हँडल सरकारनं सस्पेंड केलं भारतामध्ये. तर कसं बघता तुम्ही याकडं? की दमन आहे असं बघता की
केलं ते योग्यच केलं असं वाटतं. नाही कॉक्रोच जनता पार्टीचे ट्विटर हँडल अकाउंट होतं ना ते सस्पेंड नव्हतं करायला पाहिजे. कारण की एक कुठतरी आपल्या तरुणांना कुठतरी स्वतःचं मत किंवा जे काही संताप वगैरे जे काही आहे त्यांचं ते व्यक्त करण्याचं एक प्लॅटफॉर्म म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. आता त्याचं इंस्टाला पण आहे किंवा युट्यूबला पण त्याचे बरेचसे व्हिडिओ होत आहेत. पण जे तरुण आहेत किंवा ज्यांना जनतेला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कुठे मांडतील जास्त करून. आज सोशल मीडिया एक खूप मोठं प्लॅटफॉर्म झालेलं आहे. मग ते इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप असो किंवा युट्यूबवर बऱ्याचशा त्यात फेक गोष्टी पण येतात. पण एक संतापाला कुठेतरी किंवा मनातील गोष्टींना व्यक्त करण्याचं व्यासपीठ म्हणून त्याला बघितलं पाहिजे. सरकारने त्याच्यावर अडथळा किंवा त्याच्यावर सस्पेन्शन वगैरे नको आणायला पाहिजे. ॲटलिस्ट सरकारला तिथून बघून की या प्लॅटफॉर्मवर काय मुद्दा व्यक्त होतोय त्या अडचणींचा विचार करायला पाहिजे सरकारने. तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय का? हो बरोबर. तर तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय तर मला हे सांगा की खरंच देशात बेरोजगारीची समस्या एवढी मोठी झाली का की तरुणांचा रोष एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाहेर आहे? हो, बेरोजगारीची समस्या आहेच. बेरोजगारीची, महागाईची. बेरोजगारीचा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यासोबत आपल्या जे सध्या युद्धाची परिस्थिती आहे, स्टेट ऑफ हॉर्मोज बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला महागाईचा खूप मोठा सामना करावा लागत आहे. कारण की इथं पुण्यामध्ये 1 लाखाच्या वरती विद्यार्थी आहेत. तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक मेसमध्ये कमीत कमी 500 ते 700 रुपये वाढलेलीच आहे. हो, आणि त्याचा परिणाम फक्त मेसवरच नाही. आता मेसवाला जर का वाढवतोय, परत रूमचे पण भाडं वाढत आहेत, तर त्या फक्त एका गोष्टीमुळे बऱ्याच गोष्टी वाढत आहेत. बरोबर. पुस्तकांची सामग्रीला पण त्याचं म्हणजे एका गोष्टीची महागाईमुळे इतर गोष्टींवर पण परिणाम होतात. तर आपली फॉरेन पॉलिसी कुठेतरी पण फेल झालेली. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दृष्टीने आपण फॉरेन पॉलिसी फेल झालेली आपली. कारण की एकीकडे आपण म्हणतो की पाकिस्तानमध्ये 400 रुपये पेट्रोलने भेटतंय, पेट्रोल 400 रुपये लिटर पेट्रोलने भेटते. पण त्यांचं करन्सीची व्हॅल्यू आणि आपल्या करन्सीची व्हॅल्यू बघितलं तर ते कुठेतरी फार कमी तफावत राहील. आणि त्यासोबत आपण म्हणजे इराणने चायनाला खूप सारं तेल सप्लाय केलं युद्धजन्य परिस्थितीत. भारताला का नाही? बरं, आता हा सगळा तुम्ही जर पट बघितला राजकीय किंवा महागाईचा विषय, बेरोजगारीचा विषय की आणि तरुणांमध्ये एक असंतोष आहे असं वाटतं का तुम्हाला की आणि त्याचं रिप्रेझेंटेशन कॉक्रोच जनता पार्टी करते असं वाटतं का? म्हणजे एकीकडं हा असंतोष आहे आणि दुसरीकडे त्याचं रिप्रेझेंटेशन म्हणून कॉक्रोच जनता पार्टी आहे असं वाटतं का? कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावरचा बुडबुड आहे असं वाटतं? नाही, कसं आहे सर, फक्त एकटी कॉक्रोच जनता पार्टीनी कुठतरी प्रत्येकाने पण त्याचं असंतोष निर्माण कुठेतरी व्हायला पाहिजे. पण एक काय झालं की तेव्हा एक वेळेवर पडलेला हातोडा म्हणता येईल. कारण की कसं झालं की जस्टिस साहेबांनी जे दिलं की स्टेटमेंट कॉक्रोच जे झेंजे वगैरे ते तर चुकीचंच होतं म्हणा. पण त्याच्या रिफ्लेक्शनमध्ये हा एक प्लॅटफॉर्म तयार झाला आणि त्याचं फॉलोअर्स खूप वाढले. आणि दुसरी गोष्ट की सोशल मीडियावर नव्हतं, आता सोशल मीडियावर काय एक डिप्लोमॅटिक लिडरशिप नाही तिथं. जसं एक विरोधी पक्ष नेता असतो किंवा विरोधी पक्ष असतो, ते आपले मतांतर मानून सरकारला योग्य ती दिशा दाखवण्याचं काम करतात. तसं एक प्लॅटफॉर्म आहे. सरकारवरचं नजर ते सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करेल, पण सरकारला त्या गोष्टीवर विचार करण्यासाठी, भाग पाडण्यासाठी त्यांच्याकडे तेवढी पॉवर नाही अजून तरी. दादा, कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष आलाय नवीन, एवढे मिलियन्समध्ये फॉलोअर्स वाढत आहेत, खरंच काही रोष आहे तरुणांमध्ये एवढा? सर 100% रोष आहे. कारण आपण बघतोय आता दिवसांत काय चाललंय बाबा, पेपर नीट एक्झाम म्हण, पेपर फुटे किंवा CJ एवढ्या ऑथेंटिक बाबा कॉन्स्टिट्युशनल पोझिशनवर बसून जर एखादा असा व्यक्ती स्टेटमेंट करतोय तर ते बी युथबद्दल. आता आपला भारत आपला हा युथचा देश म्हणतात ना आपल्याला बाबा, का तर 35 ते 50 दरम्यान आपले युथ बरेचसे आहेत. पण त्यांना स्टेटमेंट करून कॉक्रोच आहे किंवा काय हे चुकीचं आहे एकदम. आणि जर असं स्टेटमेंट करणं, मग सर्वसामान्य लोकांनी किंवा बाकीचे जे बघतात त्यांना आदर्श होतात त्यांनी काय म्हणजे आदर्श घ्यायचा. बेरोजगार तरुणांचा हा आवाज आहे किंवा त्यांच्या मनात जो राग आहे व्यवस्थेबद्दल किंवा आम्हाला काही रोजगार देऊ शकत नाही, सरकारने जे आश्वासनं दिली होती ती पूर्ण होत नाहीत, याचा एक राग आहे असं बोललं जात आहे सोशल मीडियामध्ये. कितपत खरं वाटतंय? नाही, फक्त राग फक्त बेरोजगार तरुणांचाच नाही, फक्त सर्वसामान्य लोकांचा, शेतकऱ्यांचा किंवा दैनंदिन मिडल क्लास लोकांचा, प्रत्येक महागाई वाढत चालली, प्रत्येकाचा रोष आहे. प्रत्येकजण फक्त आता युथ जनरेशन मोबाईल वापरते म्हणून त्यांना फक्त दिसतंय, पण प्रत्येकांचा रोष आहे यामध्ये. फक्त असं एक नाही की फक्त युथ चाललाय. प्रत्येक तुम्ही घरी जर विचारलं मुलांच्या आई वडिलांना, त्यांचं बीज म्हणणं आहे की बाबा कुठं तर चुकतंय, सारखं काहीतरी चुकीचं घडतंय. घरचे काय करतात तुमच्या? शेती करतात. शेती.
कसं आहे खताचे भाव, शेतीमालाचे भाव? महागाई एवढी वाढली आहे ना, आता कुठली तुम्हाला काय सांगू, तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा असतो मला माहित आहे का बरेचसे आज आपला महाराष्ट्र आपला कृषीप्रधान, भारताचा आपला कृषीप्रधान म्हणतात, महाराष्ट्र आपली एवढी शेती, आता दुष्काळ आहे, आता अचानक वातावरण बदलायला लागले, सरकारचं असे म्हणजे नुसते हमी भाव किंवा काही कशातच काय मिळलं लागा नाही. आता जस्ट सरकार बसले, सरकार बीज आहे तिकडं आता म्हणजे वेस्ट बेंगाल साईडला होतं, मग काही लक्ष नाही कशात. आता आपल्या मोदी साहेबांचं काय चालू तुम्ही बघता, प्रत्येक गोष्ट बघताय काय चालू आहे. चालेल, आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की BJPचे जे सपोर्टर आहेत ते सोशल मीडियामध्ये असं म्हणतायत की यांचे फॉलोअर्स फेक आहेत, पाकिस्तानी फॉलोअर्स आहे किंवा एक प्रकारे पाकिस्तानी एजंट आहेत ते असं सांगण्याचा प्रयत्न होता. कसं बघताय? नाही सपोर्टर मध्ये पक्ष कुठला का असाना, ज्या आता म्हणजे जे पक्ष आहेत ना नॅशनल लेवलचा पक्ष कुठला का असाना, प्रत्येकाला भीती आहे की नवीन पक्ष तयार होणार, युथचा एक चांगला युथचा मुद्दा मांडणारा किंवा एक सोशल जस्टिस देणारा मुद्दा एखादा पक्ष तयार होणार, प्रत्येकाला भीती आहे. आणि सगळे फेक तर कोणला आता सोशल मीडिया एवढं काय 20 मिलियन त्याला काय बॅकअप नाही काय नाही, हे लोकांनी फक्त लोकांसाठी केलेले जवळ उभे आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे असं ठराविक म्हणजे असं ठरवून केले असं काहीच नाही. मुलं ज्यांना त्रास झाला ना, त्रास म्हणजे प्रत्येकाला हे यायचंय पण पर्याय नव्हता. आता एक मुद्दा उपस्थित झालाय किंवा पोलीस भेटले, प्लॅटफॉर्म भेटलाय, त्यामुळे पण लोक आपलं रोष व्यक्त करताय, दुसरं काही नाही. सध्या कॉक्रोच जनता पार्टीची सोशल मीडियावर धुमाकूळ घालते, त्याबद्दल मी लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो. हा तरुणांचा रोष आहे का हे विचारत होतो आणि तेवढ्यात मला अभिजित दिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे फाउंडर आहेत त्यांचे चुलत भाऊ भेटलेले आहेत. दादा नाव काय तुमचं सांगा एकदा. माझं नाव संदीप दिपके आणि मी संतूक पिंपरी म्हणजेच अभिजित दिपके यांच्या मूळ गावचा आणि हिंगोली जिल्ह्यातून मी बिलॉंग करतो. आणि अभिजित दिपके यांनी गावाचे आणि आम्ही सर्व फॅमिलीचे खूप म्हणजे उंचावर नाव नेले आहेत, सगळं म्हणजे भारतामध्ये नाव प्रसिद्ध केले आहे. आणि त्यांनी म्हणजे एक सटायर म्हणून चालू केलं होतं ट्विटरवरही, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी, पण ते त्याच्यावर 8,000 ते 9,000 एवढी प्रतिसाद जनतेने दिली आणि मग त्यांना असं वाटलं की आपण हे म्हणजे खरंच करावे. मग त्यांना ते पॉझिटिव्ह इंटेंट धरला आणि मग कॉक्रोच जनता पार्टीला एक मुवमेंट म्हणून चालू केली. दादा कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली, एवढा प्रतिसाद मिळतोय सगळं आहे, पण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला धमक्या येत आहेत किंवा सध्या घरची काय परिस्थिती आहे तुमच्या गावातली? आता घरचे मग त्याचे आई वडील खूप घाबरत आहेत आणि त्यांच्या घरी आज सकाळपासून पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि सर्वजण घाबरत आहेत की तू लवकर, त्याचे आई वडील म्हणतात तू घरी ये, पॉलिटिशियन वगैरे सोडून दे सगळं, आणि त्यामुळे सर्वजण परेशान आहेत घरचे. ओके. सरकारकडनं जे अकाउंट बॅन केले जात आहेत, सस्पेंड केले जात आहेत, याबद्दल काय वाटतं की कुठेतरी दमन केलं जात आहे असं वाटतं? हा नक्कीच, कारण की आपले मूलभूत अधिकार म्हणजे आपले फंडामेंटल राहील हिरावून घेण्याचा प्रयत्न ही सरकार करत आहे. कारण की आपल्याला म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अधिकार दिलेला आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि तो कुठेतरी हिरावून घेण्याचा प्रयत्न ही सरकार करत आहे. आणि अभिजित दिपकेचा अगोदर ट्विटर हँडल म्हणजे ब्लॉक केलं आणि नंतर आज सकाळी 8 वाजता इंस्टाग्राम अकाउंटही हॅक केलं. त्यामुळे ते आता कुठलाही म्हणजे हे करू शकत नाहीत, कॉन्टॅक्ट करू शकत नाहीत. आणि त्यांचे 20 मिलियन म्हणजे जवळपास 1-2 करोडच्या वर एवढे फॉलोअर झाले होते. त्यामुळे हे अपोजिशन पार्टीच्या जास्त, त्यांच्या डबल म्हणले तरी जास्त झाले होते. त्यामुळे ते कुठेतरी त्यांना डोळ्यात खुपू लागलेलं आहे, त्यामुळे त्यांनी विरोध केला आणि ते हॅक केलं असा आमचा अंदाज. एक त्यांचे भाऊ म्हणून, नातेवाईक म्हणून तुमचं सरकारला काय सांगणं आहे? सरकारला हे सांगणं आहे की तुम्ही कंगना रनौतला Z+ सिक्युरिटी देत आहे, तर अभिजित दिपकेला Z+ सिक्युरिटी का देऊ शकत नाही? त्याच्याबद्दल एवढ्या धमक्या येत आहेत. अगोदर ट्विटरवर आल्या आणि नंतर व्हॉट्सअपला की तू भारतात ये आणि तुझे फॅमिली तर इथंच राहते ना, आम्हाला माहिती आहे कुठं राहतात अशा वगैरे, आणि तू अमेरिकेत जरी असला आम्ही तुला तिथे येऊन मारेल, अशा धमक्या येतात. तरी मी सरकारला व प्रशासनाला एवढी विनंती करेल की त्यांना Z+ सिक्युरिटी द्यावी. दादा कॉक्रोच जनता पार्टी नावाचा नवीन पक्ष आलाय, काय वाटतं या पक्षाबद्दल? म्हणजे एवढे वेगानं फॉलोअर्स वाढत आहेत, तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये सामील होत आहेत पार्टीमध्ये, कसं वाटतं? कारण काय झालंय, इकडे आता 2 पक्ष पडले, त्याप्रमाणे म्हणायला एक तर तरुण गट आहे, त्याच्या विरुद्ध BJP गट आहे, असं म्हणायला गेलं तरी चालेल. पण काय झालंय, BJP जे म्हणजे तरुणपणाबद्दल म्हणजे ते नाव ठेवले गेलेत मुलांना की असं म्हणलं गेलंय, हे खूप चुकीचं आहे. चीफ जस्टिस जे बोलले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला सांग. तर आता त्यांनी हे असं स्टेटमेंट करणं सगळ्यात मोठं चुकीचं आहे. त्यांच्याकडनं तर आपण म्हणजे हे करू शकत नाही, म्हणजे मान्य करू शकत नाही की ते एवढं मोठं व्यक्तिमत्व असं काय बोलेल म्हणून. ओके. आणि बाकीचं म्हणायला गेलं तर तुम्ही आता तरुण वर्गामध्ये गेलात
तर ह्यात सगळ्यात मोठा तुम्हाला बीजेपी विरोधक गट दिसेल. कारण त्यामागचं हेच आहे की ते त्याप्रमाणे जे म्हणजे आता आपण बोलतो ना की एखादी गोष्ट करायची म्हणली, फक्त ते आश्वासन असतं, त्यांचं करण्यामागचं काहीच हेतू नसतो किंवा करायची काहीच हे नसते. आता हे तुम्हाला पण माहिती आहे सामान्य जनतेपेक्षा. आता तुम्ही तर स्वतः हे मीडियावाले हे आहात. मग तुमच्याकडनं जाणून घ्यायचा नेमका विषय काय, म्हणजे जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना चिडवल्यामुळं किंवा त्यांच्या जखमेवर एक मीठ टाकल्यामुळे एवढा रोष येतोय असं वाटतं? हो बरोबर आहे, येणारच ना. कारण तुम्ही जर विनाकारण म्हणजे एखाद्याच्या हे करत असाल, म्हणजे आता तरुण पोरांना तुम्ही जर असं म्हणल्यावर तुम्हाला काय वाटतं तरुण पोरांनी काय यांना हे करावं, ते होणारच आहे त्या गोष्टी. आता असा काही विरोध नाही बीजेपीचा कोणाला, म्हणजे पण जे वाक्य ते बोललेत म्हणजे मुलांना ते मान्य नाहीत. ते तुम्हाला म्हणजे असं सांगायला गेलं सामान्य जनतेमध्ये की हे असं म्हणजे चीफ जस्टिसकडनं हे ऐकणं पण खूप चुकीचं वाटतंय की, आणि त्यावर काय कारवाई पण नाही. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे सामान्यतः एक पण स्टेटमेंट आली नाही बीजेपीची त्यावर. नाही, बीजेपी वाले तर म्हणतायत की म्हणजे त्यांचे ट्विटर हँडल जे आहेत किंवा सोशल मीडियावाले की पाकिस्तानी बॉट्सनी यांना सपोर्ट केलंय. तर असं वाटतं की काहीतरी देशद्रोही एलिमेंट सोबत त्यांची साठगाठ आहे अभिजित दिपकेंची? नाही असं काय नाहीये. हे आता तरुण पोरांचा सगळा रोष आहे जो बीजेपीवर ओढला गेला आहे, बाकी काय नाही. जर यांनी असंच केलं तर अजून तुम्हाला त्याच्यावर कारवाई किंवा त्याच्या विरुद्ध हे दिसेल तुम्हाला. आता हे आपल्याकडे एक चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन, टेलिग्राम, ट्विटर. आता तुम्ही ट्विटरचं बघितलंच असेल किती मोठा ग्रुप झाला. ट्विटर अकाउंट सुद्धा सस्पेंड केलंय किंवा इंस्टाग्राम पण सस्पेंड केलंय, कसं बघताय? आता हे तर आता बघा शासनाने स्वतःची बाजू म्हणजे हे करण्यासाठी झाकण्यासाठी हे गोष्टी केलेल्या आहेत. हे सगळ्यात मोठा चुकीचा पॉईंट आहे. थोडं दमन करताय असं वाटतं शासन? हे तर खूप म्हणजे असं सरळ आता आपण बोलतो ना लोकशाही नाही राहिली, काय म्हणतात त्याला, पूर्ण दाटशाही किंवा सामाजिकशाही झाली आहे. पूर्ण आपला चायना करून टाकला आहे किंवा आपण त्यापेक्षा बघा उत्तर कोरिया करून टाकलाय सहजासहज डायरेक्ट सांगायला गेलं तर. आणि हे पूर्ण म्हणजे डायरेक्ट धमकी. आता तुम्ही ते उदाहरण बघितलंच असेल. आता त्यापेक्षा जास्त तर ऑनलाईनच दिसत आहेत. किती रोज झाला तरी त्यांना विरोध होतोच आहे. एक अकाउंट बंद करते, किती अकाउंट बंद करणार ते. आणि आपले पंतप्रधान म्हणायला गेलं तर मेलोडीचा विषय तर तुम्ही बघितलाच असेल. आता PM कडून ही अपेक्षा असेल का तुम्हाला की ते आता स्वतः म्हणजे त्यांचं स्टेटमेंट होतं की सोनं विकत घेऊ नका, ट्रॅव्हल करू नका, बाहेर देशात जायचं टाळा. हे स्वतः नरेंद्र मोदीचं स्टेटमेंट होतं. स्वतः आता ते देशाचे नेतृत्व आहे व ते आपले हे आहेत म्हणजे म्हणायला गेलं तर बाहेर देशामध्ये आपलं नेतृत्व करतात. ते स्वतः जाऊन आता इटलीच्या माननीय मेलोडीसोबत फोटो काढतात आणि ते मेलोडी त्यांच्या म्हणजे ट्विटर अकाउंटवरनं पोस्ट करतात. हे किती म्हणजे काय आता सांगण्याजोगे तुम्हीच विचार करा. एखादा म्हणजे त्यांनी स्टेटमेंट मांडलं FDI म्हणजे कुठे करू शकतो, काय करू शकतो, तर आपण मान्य करू शकतो ना. पण ह्या गोष्टी त्यांनी करणं किती चुकीचं आहे. काका तुम्ही आमच्या वयापेक्षा जरा मोठे दिसतात, तर सध्या सोशल मीडियावर जे कॉक्रोच जनता पार्टीचा विषय चालला माहिती आहे का तुम्हाला? हा माहिती आहे. काय वाटतं तुम्हाला? 20 मिलियन फॉलोअर झालेत ना त्यांचे. हो. हा 20 का 21 झालेत ना. बरोबर. हा 21 झालेत आणि एकदम मस्त पार्टी आहे. आणि त्या CGI जे आपल्या त्या कॉक्रोच म्हटलं त्याला सडोत्तर उत्तर देणार आहे. हा एकदम देणार आहे बस. पण भाजपचे समर्थक म्हणतायत की हे पाकिस्तानी एजंट आहेत. ते काही सांगतील, काही पण सांगतील. हा CGI म्हणतो आपण खरं देशप्रेमी आहे. CGI म्हणजे आपले कॉक्रोच जनता पार्टी देशप्रेमी. हा बस. CGI चंद्रूची काय सूर्यकांत म्हणतो परजीवी म्हटलं ना. हा परजीवी म्हटलं तर त्या भांडवलाला सांगा की आपण कॉक्रोच जनता पार्टी त्याच्यावर कुरघोडी करणार आहे. कॉक्रोच जनता पार्टी नावाचा नवीन पक्ष आलाय, माहितीये का तुम्हाला? हो. फॉलो केलंय तुम्ही? हो. काय वाटतं, काय विचार करून फॉलो केलंय? काही नाही, असंच चालू होतं खूप इंस्टाग्रामवर आय गेस म्हणून. म्हणजे सोशल मीडिया बज आहे, म्हणजे एक बुडबुड आहे असं वाटतं की काहीतरी सिरियस आहे किंवा तरुणांमध्ये राग आहे, बेरोजगारी आहे, असं काही आहे? काय वाटतं दोन्हीपैकी? सिरियस तर अजिबात नाही वाटत आहे ते. सिरियस नाही वाटत आहे? नाही. म्हणजे काहीतरी टाइमपास चाललाय तो. हो. जस्ट एक मीम म्हणून चाललं असं वाटतंय. पण ते जे पॉइंट्स रेज करतायत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सॉरी, मी ते एवढं डिटेलमध्ये नाही बघितलं अजून. ओके. म्हणजे तुम्ही फॉलो केलंय? या फॉलो केलं. दादा, सध्या कॉक्रोच जनता पार्टी सध्या सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालते, म्हणजे मिलियन्समध्ये फॉलोअर्स वाढत आहेत किंवा BJP त्यांचे अकाउंट
डाऊन करण्यासाठी प्रयत्न करते. तर काय वाटतं, एवढा तरुणांचा प्रतिसाद कॉक्रोच जनता पार्टीला का मिळतोय? बघा, त्याचं एक खरं कारण असं आहे की ज्यानं ही म्हणजे पार्टी उभी केली आहे तो एक तरुणच आहे. तो पण एक व्यवस्थेचा भाग आहे. त्या व्यवस्थेच्या मधून त्यानं ही जी वास्तविकता आहे तरुणांची ती समोर आणण्यासाठी त्याने ही पार्टी उभी केलेली आहे. आणि म्हणजे त्याचं लेटेस्ट कारण असं झालं की जे CJI आपले जे सरन्यायाधीश आहे त्यांनी जे विधान केलं आहे त्या विधानावरती जास्त आक्रोश करून एका तरुणाने ते पार्टी उभी केलेली आहे. त्याचं एक आणि त्यानं जे खरी वास्तविकता आहे तरुणांतली, जी खरी परिस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला त्या पार्टीमधून. जे त्यानं 5-6 मुद्दे सांगितलेले आहेत ते मुद्दे खरं तर एक खरी परिस्थिती विद्यार्थ्यांमधली त्यानं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून एक वास्तविकता असल्या कारणाने सगळे समाज, सगळे लोक त्याला प्रतिसाद देत आहेत. आणि ती एक वास्तविकता आहे म्हणून सगळे लोक त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे तरुणांनी. म्हणजे तरुणांमध्ये बेरोजगारीला घेऊन किंवा जे सध्याचे मुद्दे आहेत, समजा सध्याची राजकीय परिस्थिती आहे, या सगळ्या मुद्द्यांवरून कुठंतरी एवढा रोष किंवा एवढी अस्वस्थता आहे असं वाटतं? हो, कारण आता बेरोजगारीचा हा प्रश्न तर भारतामध्ये भारतामध्ये खूप मोठा प्रश्न तयार झालेला आहे की प्रत्येकाचं तुम्ही बघताय सदस्य पेढीमध्ये इतर कुठेही बघताय की तरुणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. रोजगार किती अभ्यास केला तरी जागा कमी निघत आहे. विद्यार्थी खूप झाले, कॉम्पिटिशन वाढत आहे. आताच लेटेस्ट आपण न्यूज बघताय, नीट एवढी मोठी परीक्षा आहे त्याचा बी पेपर फुटलेला आहे. एवढी मोठी राजकीय व्यवस्था असून जर एवढे छोटे मोठे कारनामे जर होत असतील महाराष्ट्रातनी तर कुठेतरी या राजकीय व्यवस्थेमध्ये कुठेतरी कमतरता आहे, कुठेतरी या व्यवस्थेमध्ये कमतरता आहे असं तरी वाटते प्रत्येक तरुणाला. म्हणून या तरुणांचा हे सगळा रोष पाहून ही कुठेतरी पार्टीला कुठेतरी सपोर्ट केलं पाहिजे तरुणांनी. आणि म्हणून ते एक जे पार्टी उभी केलेली आहे मला तरी वाटतं की त्यांनी तरुणांनी त्याला सपोर्ट करायलाच पाहिजे. शेवटचा प्रश्न दादा, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की हा तरुणांचा रोष असं एकीकडे म्हटलं जातं आणि दुसरीकडे भाजप म्हणते की सोशल मीडियावर काहीतरी ट्रेंड येत असतो, एक बुडबुड्यासारखा येतं आणि निघून जातं. तर हा विनाकारण आलेला बुडबुड आहे की तरुणांचा रोष आहे? दोन्हीपैकी नेमकं काय आहे? आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्या लोकशाही असलेल्या देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार भारतीय घटनेने दिलेला आहे. त्याच्यामुळं तरुणांनी इकडे आपला एक पक्ष तयार केला, ठीक आहे, आपलं मत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मांडताय, हे ठीक आहे. पण आणि विरोधकांनी जे काय बोलताय, विरोध करताय, ते त्यांचं पण ठीक आहे. मी त्यांना विरोध करत नाही, त्यांचं ते म्हणणं आहे, त्यांना पण अधिकार आहे विरोध मांडण्याचा. आणि तरुणांना पण अधिकार आहे आपलं मत मांडण्याचा, आपलं एक विरोध त्या विधानाला द्यायचा, आपली पार्टी तयार करण्याचा, आपलं मत मांडण्याचा. त्याच्याबद्दल ठीक आहे, जे काय चाललं ते ठीक आहे. पण त्यांचे ट्विटर अकाउंट वगैरे डाऊन केलं गेलं तर हे कुठंतरी सरकार दमन करण्याचा प्रयत्न करतं असं वाटतं का? हां, ते तर ठीक आहे, ते तर बरोबर आहे. तुमचा मुद्दा जो मांडला ते ठीक आहे की तसं नव्हतं करायला पाहिजे. जेणेकरून त्यांचे मुद्दे काय आहे नेमके, का तुम्ही तरुणांना असं म्हणताय, का कॉक्रोच म्हणताय, त्याचं कुठेतरी खरी काय परिस्थिती त्याच्यामागं शासनाने घ्यायला पाहिजे तो विचार की बा का म्हणतायत करून एवढे तरुण का पेटून उठत आहे. पण त्यांनी ते ट्विटर अकाउंट डाऊन करण्याचा प्रयत्न केला, फॉलोअर्स कमी करण्याचा प्रयत्न केला, अकाउंट डिलीट करण्याचा प्रयत्न केला. तर कुठेतरी वाटते की लोकशाहीवर गदा आल्यासारखी परिस्थिती आहे. तर कॉक्रोच जनता पार्टीला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळतोय, मिलियन्समध्ये त्यांचे फॉलोअर्स वाढत आहेत. दुसरीकडे त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न होतोय, त्यांचे अकाउंट बॅन होत आहेत. या सगळ्या गोष्टींबद्दल तरुणांचं नेमकं म्हणणं काय आहे? म्हणजे हा तरुणांचा रोष आहे असं तरुणांना वाटतं की हा फक्त एक बुडबुड आहे असं त्यांना वाटतं? या दोन्हीपैकी नेमकं काय आहे, याबद्दल तरुणांना काय वाटतं, त्यांचं मत काय आहे, हे समजून घेण्याचा आम्ही आज प्रयत्न केला. आणि तरुणांचं नेमकं मत काय आहे हे तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केला. आता तरुणांची ही मतं तुम्हाला कशी वाटतात हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि या कॉक्रोच जनता पार्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हा बेरोजगारांचा आवाज आहे की सोशल मीडियावरचा बुडबुड आहे? या दोन्हीपैकी तुमचं म्हणणं काय आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.